नाही, एक गोष्ट खरी आहे की तालुक्याच्या बाजार समिती सभापती या नात्यानं जसं सगळ्यांची समन्वय करण्याचं काम बाजार समिती निवडणुकीतून आपण केलं, विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलं आणि आता देखील आमच्या सगळ्यांची भावना होती की खेड तालुक्यामध्ये सगळ्या नेत्यांशी समन्वय ठेवून सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला सामोरं जावं ही पहिल्या दिवसापासून काल रात्री 12 वाजेपर्यंत माझी स्वतःची मानसिकता होती. नंतरच्या काळामध्ये नाही निदान तालुक्यामध्ये तर या मतदारसंघात तरी सर्वपक्ष आघाडी व्हावी या दृष्टीने देखील काही प्रयत्न झाले, परंतु मध्यंतरी ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचे काही पडसाद या जिल्हा परिषद निवडणुकीवर त्या ठिकाणी पडलेले आहेत. त्यामुळे काही गोष्टीला त्याच्यामध्ये आम्हाला जे वाटत होतं ते झालं नाही. त्यामुळं नाईलाजानं कार्यकर्त्यांची भावना होती की अपक्ष लढण्यापेक्षा आपल्याला एक ठोस भूमिका घेऊन पक्ष चिन्हावर त्या ठिकाणी लढावं लागेल. त्या भूमिकेतनं मग लोकसभा विधानसभा आणि आत्ताची भूमिका याच्यामध्ये सारथम्य ठेवून शेवटी तालुक्याचे आमदार आणि आपण समन्वय ठेवून काम करायचं जर विधानसभेला आपण भूमिका घेतली तर आताही देखील तीच भूमिका कायम ठेवून मशाल चिन्हावर लढायचं काम मी आणि माझे सगळे सहकारी ठरवलेले आहे. सर्वपक्षीय आघाडी तर झालेली नाहीये, मात्र तुमच्या आजही बॅनरवरती सर्वपक्षीय नेते दिसत आहे. अमोल कोल्हेंचाही आजही फोटो दिसतोय. नक्की नाही, आता मी जर याच्यामध्ये असतो माझ्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे संबंध आहेत आणि उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वपक्षीय नेत्यांचे मला मदत त्या ठिकाणी निश्चितपणानं होणार आहे, काही दृश्य स्वरूपात काही अदृश्य स्वरूपात. त्यामुळे आजही माझे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत आणि मला काही अडचण वाटत नाही या निवडणुकीमध्ये. तुतारी तुमच्या बरोबर आलेली आहे. हो, तुतारी बाकी सगळेच पक्ष, एक पक्ष सोडून बाकी सगळ्या पक्षांशी अनेक नेते मंडळी आमच्याबरोबर निश्चितपणाने आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.